चला लेग स्क्यूचे पंच प्रथमेश पप्पू विशेष सहकार्य करायचे. प्रथमेश पप्पू यांना विनंती करीन आपण लेग स्क्यूचे पंच म्हणून अंपायरिंग आपण बजावायचे आहे. चला स्पीडअप करायचं जरा गेम. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जुने जाणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव साने एका साईडला तर एका साईडला ॲलन टुट्टीला आपण पाहू शकतायत. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. संदीप पवार पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज. 5 ओव्हरची मॅच असेल. त्यानंतर आपण वेळेनुसार षटक कमी करण्यात येतील. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. मुलुंड धनवेन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संघ आहे यंगस्टर पापडी गणेश काकड यांनी मात्र संपूर्ण या संघाची बांधणी जरूर केली गेले. त्यांची स्पर्धा आपण पाहिली एखाद मदतीचा चिमाजीअप्पा मैदानात. यंदाचं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल केलंय परंतु हा सक्सेसफुल होईल का तर नाही. ग्रेट कॅच. अतिशय चांगला जजमेंटने हा झेल टिपला गेला आणि वैभव साने डकवर बॅक टू द पॅव्हिलियन. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले परंतु मैदानाच्या आतमध्ये ती किमया साध्य करू शकले नाही. संतोष त्या ठिकाणी तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष डवलेला आपण पाहत आहेत. ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे. गिरीजचा ब्रँड म्हणून ज्याची ओळख. आणि यंगस्टर पापडीचे सदस्य. पहिल्याच बॉलवर संदीप पवार यांना विकेट मिळाली. भरपूर वर्ष विक्रोलियन्स या टीममधून खेळत असताना अजून तीच फिटनेस, तीच दहशत, तोच दरारा गोलंदाजीच्या बाबतीमध्ये. अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्धता आणि एकाग्रता कशी असावी हे गोलंदाज दर्शवत असताना तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही आहे. तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशनमध्ये जगलात याला फार महत्त्व आहे. आणि त्याच पद्धतीने खेळाचा सुद्धा हाच प्रकार आहे. तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्त्व नाही तर कशा पद्धतीने क्रिकेट खेळलात जगलात त्याला फार महत्त्व आहे. आणि त्यामध्येच संदीप पवार यांना आपण पाहत आहेत. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू होता. ओलसर खेळपट्टी आहे.
आणि त्यामुळे स्किट होताना आपण चेंडू पाहायला मिळतोय. संतोष डवले यांना समजला नाही. पुन्हा एकदा वन हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. नियंत्रण नव्हतं यावर. श्रेयस इंदुलकर पुढे सरसावतायत. लेग बाईचा इशारा पंचांच्या द्वारे. 1 रन मिळेल आणि हसन आम्हाला दर्शवत आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोचले गेले. बॉल फेकून झालेत ते आत्तापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. सुशील यावेळेला आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक हसरा चेहरा. चांगला बॉल. या वेळेला ॲलनला काही समजलं नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. जे माझे अप्पा मैदानात काय जबरदस्त बॅटिंग केली होती ॲलन डोटीने. भरपूर वर्षांचा अनुभव, अनुभवाची शिदोरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ झालाय. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले गेलेत. फिल्डर येत आहेत. ग्रेट कॅच. एक्सलंट. नो मिस्टेक. एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल ॲलन डोटी. निराशजनक कामगिरी करताना बॅक टू द पॅव्हिलियन. सलामीवीरांनी चांगली सलामी दिली नाही आणि इथून यंगस्टार पापडी टीम आता थोडीशी बॅकफुटला जात असताना पहिल्या षटकामध्ये त्रस्त जरूर केलं गेलंय. बबन नार्वेकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये या टीममधला चित्ता आहे. आज जगदीश कोळी यांनी जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा दाखवला. 2च्या मोबदल्यामध्ये अतिशय अंडरस्टँडिंग बॉलिंग आणि कॉन्फिडन्स कसा असावा हा आत्तापर्यंत दाखवून दिला गेला आहे. गोलंदाज संदीप पवार. का आम्ही एवढे वर्ष आम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलो हे दर्शवत असताना पाहायला मिळतं. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही. योग्य ती दिशा, अचूक टप्पा, फलंदाजांचं बॅटिंग स्टान्स ओळखणं. मॅक. दुसरं षटक हाताळण्यासाठी मॅकला आपण पाहत आहेत. बबन नार्वेकर या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. बॅक पंच केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. मात्र मॅक स्वतः जात आहे. जीवाची आकांक्षा करतायत. एफर्ट घेत आहेत आणि मेहनत, हीच खरी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला शार्प राहावं लागतं. इंटेलिजंट क्रिकेट खेळावं लागतं, दाखवावं लागतं आणि तेच हुशारीचं क्रिकेट दाखवलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 3. षटक क्रमांक 2 आहे. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. हिरवळ अशा मैदानात, सुरुची बीचच्या मैदानात सुरू असलेला रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा थरार. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ चितोय. मात्र 1 बाउन्स त्या ठिकाणी ऑन केला गेलाय. 1 फॉर ओव्हर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोचले गेली. बॉल फेकून झालेत. आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 40+ क्रिकेट, भन्नाट फॉर्मामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून आज संतोष डवलेची बॅट काही बोलू लागत नाहीये. थोडीशी स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत क्रीजमध्ये. स्लोवर 1 चेंडू टप्पा पडल्यानंतर ओलसर खेळपट्टी आहे. गोल्डन स्पॉटवरून चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किट होतो आणि वेगाने निघून जातो. अमन मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 3 या धावसंख्येवर. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुढे सरसावतात फिल्डर. फेकी करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च धाव. वॉट ऑफ फिल्डिंग. ग्रेट थ्रो. टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतो. हे ॲप्रिसिएशन असतं. मैदानाच्या आतमध्ये खूप मायने राखतं की तुम्ही इंटेलिजंट राहिलं पाहिजे, हुशारीने क्रिकेट खेळलं पाहिजे. ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स न होताना, मनात कोणतंही काहूर न चालताना क्रिकेटवर फोकस करणं फार गरजेची गोष्ट आणि तेच केलं आत्तापर्यंत. आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोचले गेले. बॉल फेकून झालेत आत्तापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. प्रतिम. चांगला बॉल. बॅटची एज. स्वतः प्रामाणिकपणा दाखवत असताना बबन नार्वेकर. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट. आम्हाला खोटं बोलून जिंकायचं नाहीये, खरं बोलून मात्र आम्ही हरलो तरी चालेल
आणि स्वतः डिसिप्लिन दाखवत असताना स्पोर्ट्समॅनशिप स्वतः मात्र अंपायर बनले बबन नार्वेकर. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित सुर्वेला आपण पाहत आहेत. खूप चांगली बॅटिंग केली होती चिमाजी आप्पाच्या मैदानात. त्यानंतर वालीवच्या मैदानात सुद्धा अतिशय सुंदर बॅटिंग करताना आपण पाहिलं. परंतु आज खरी गरज असेल ती यंगस्टार पापडी संघाला या संकटातून बाहेर काढलं जाईल का, संकटाचा सामना कशा पद्धतीने करेल याकडे लक्ष असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वतः मॅक त्या ठिकाणी जात आहेत. तत्पूर्वी 1 रन मिळेल. एका धावेनिशी 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा यंगस्टार पापडी टीमच्या फलकावर. मनामध्ये काऊर नाहीये आणि फलंदाजाला रीड करणं हे वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आता खाली राहिला होता. या अगोदरचा बॉल खूप उसळी घेतली होती. अपेक्षित बाउन्स होता जो पहिला बॉल आपण प्रिव्हियस बॉल पाहिला तर, आणि त्यानंतर सबमरिंग डिलिव्हरी. सबमरिंग डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. डावकर हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेटने. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. 3 बॉल लगातार डॉट. संदीप पवार एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मोठा प्रहार, तो दबाव 3 बॉलचा पाहायला मिळतोय आणि श्रेयस इंदुरकरच्या हातामध्ये कोणतीही चुकी होणार नाहीये. ग्रेट कॅच. लगातार 4 डॉट, त्यामध्ये 1 विकेट. अजित सुर्वे गॉन. प्रशांत दुमाडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली फिटनेस, अष्टपैलू खेळाडू. 1 धाव आरोग्यासाठी टायटल आपल्याला पाहायला मिळते या 40+ खेळाडूंच्या बाबतीमध्ये. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यांनी गुणलेखकाची भूमिका निभावली होती. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं या षटकाराने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 40 आतापर्यंत यंगस्टार पापडी टीम थोडीशी बॅकफुटला आहे, परंतु इथून सुद्धा धावसंख्या. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थोडासा शॉर्टमध्ये वळतोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु एकच शॉर्टमध्ये वळतोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु एकच धाव्यावर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. प्रशांत दुमाडा आता कॉन्फिडेंटली बॅटिंग करत आहेत. आत्मविश्वास. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. एकविरा स्पोर्ट्स वसई आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल अपना पॅकर बँड्रा. अप्रतिम चांगला फटका आहे आणि सरळ बॅटचा वापर करत असताना यंगस्टर पापडी टीमला अभिवादन करणारा हा षटकार. क्लास. प्रशांत दुमाडा यासाठीच ओळखले जातात. अष्टपैलू खेळाडू. संकटात संघ असल्यानंतर अगदी शांत चित्ततेने चांगली बॅटिंग करून त्या संकटांना सामोरे कसं जायचं हे प्रशांत दुमाडा यावेळेला दर्शवत आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 रन. 3 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. यंगस्टर पापडी टीम ऑन साईडला पुन्हा एकदा खिचून मारलाय. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून चाललाय.
क्लास बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय प्रशांत दुमाडा. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. चला या राजू या ठिकाणी आलेत अपना पॅकर्स बँड्रा टीमचे कॅप्टन. तर एकविरा स्पोर्ट्स वसई अनिल गरत कॅप्टन, आपण या टॉस करण्यासाठी. सामना 4 षटकांचा असेल. त्यानंतर ऑलमोस्ट पोचले गेले होते आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल 22च्या स्वरूपात. 28 वर धावसंख्या. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 28, 7च्या ॲव्हरेजने. गणेश कारभारी यांना मी विनंती करेन, गणेशजी कारभारी आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव. 28 धावा झालेत. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. शैलेंद्र घोडेकर, शैलो आपण यायचंय, स्टेजशी संपर्क साधायचंय. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर होता. ती पायाच्या मधोमध या चेंडूला डिलिव्हर केलं होतं आणि मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. संतोष डवलेला हा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अनुभवाची कमी नाही आहे, प्रतिभेची कमी नाही आहे आणि अनुभवाची शिदोरी मात्र पाठीशी आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स असल्यामुळे कोणत्या स्पॉटवर गोलंदाजी करायची माहिती आहे आणि परफेक्ट गुड लेंथ स्पॉटवर चेंडू या वेळेला जरूर पिच झाला आणि तिथून चेंडू सरळ निघून जातोय. सोनूच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर 30. यंगस्टर पापडी टीम. फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता या बॉलला. विकेट किपरच्या हातामध्ये, सोनूच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाही आहेत. कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. 4थ्या बॉलवर अखेरकार वैभव यांना मिळते विकेट. संघाची धावसंख्या 30. संतोष मडवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पिंटे या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं आणि क्लीन बोल्ड आल्या. पाहुली परत जात असताना ऑफ स्टंप यावेळेला उद्ध्वस्त केला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. यंगस्टर पापडी टीमची हॅट्रिकवर पोहोचलेत वैभव. फर्स्ट विकेट हॅट्रिक साध्य करेल का या स्पर्धेमध्ये? मिलरॉय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहत आहेत वैभव यांच्या माध्यमातून. ऑफ स्टंपला जास्तीत जास्त चेंडूला पिच करण्यामध्ये माहीर. संतोष मडवे बॅक टू द डगआउट. पिंट्या दादा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. शेवटचा बॉल होता यावेळेला. खेळपट्टीच्या अगदी बाजूला बॉल राहतोय. हॅट्रिक बॉलवर
1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 31 रन, 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष्य मुलुंड धानवीन या टीम समोर ठेवण्यात आलंय. चला या पण टॉस करण्यासाठी 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मंगेशजी राणे गणेशजी कारभारी साहेब यांच्या शुभ हस्ते या आपण टॉस करूया. गणेशजी कारभारी साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा आहे. एकविरा स्पोर्ट्स वसई आणि अपना पॅकर बँड्रा. आपण हरेश्वर किनी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस कॉइन स्पिन केला जातोय. इथे अपना पॅकर्स बँड्रा टीमने टॉस जिंकून निर्णय कळवायचा आहे. सामना हा 4 षटकांचा असेल. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचे आहे. 32 धावांचं लक्ष्य. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना 32 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर पापडे टीमकडून टीम मीटिंग. बॉल द्या. बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच द्यायचे आहेत.
पहिलं षटक हाताळण्याकरिता संतोष मडवी. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतात ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि खूप वेगवान चेंडू होता. गणेश काकड यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना 32 धावांचं एक माफक लक्ष पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे आणि भविष्यवाणीसुद्धा देऊ शकत नाही. बॅकफुटला जात असताना ऑन दी टोस खेळला गेला आहे, तर 1 रन मिळेल. एका रन्सने संघाची धावसंख्या सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जातं. 1 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. बँड्रा टीम आपण डिसिजन कळवायचं आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा. चौथ्या बॉलवर परिपूर्णतः श्रेयस सिंधुळकर डॉट झाले, बीट झाले आणि डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला बॅटचे गणेश काकड यांच्या हातातून चेंडू मात्र जरूर सुटला. ते विकेट. कधी कधी छोटी धावसंख्या असते ना, त्यावेळेला तुम्हाला हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. कदाचित यावेळेला आपण पाहू शकताय तर हा झेल जर टिपला असता तर थोडासा दबाव वाढला असता, 2 रन सेव्ह झाल्या असत्या, येणाऱ्या फलंदाजावर दबाव असता. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे आणि टेक द कॅच अँड विन द मॅच सूत्र फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठा प्रहार करण्याचा वेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला आणि खूपच उसी घेणारा हा चेंडू आपण पाहतायत. आपल्या उंचीचा फायदा उचलत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली. यावेळेला बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेत वैभव साने त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 6वर जाऊन पोहोचली गेली. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही बॅटर. मोठे फटके मारून देत नाही आहेत गोलंदाज, कारण संतोष मडवीने ज्या अनुषंगाने त्याने आत्मविश्वासाने गोलंदाजी केली त्यावरून स्पष्टपणे दिसतं की सहजासहजी आम्ही विजय मिळवून देणार नाही आहेत. या 32 धावा जरी असल्या फलकावर तरीसुद्धा आम्हाला धैर्याने खेळायचं आहे, आत्मविश्वासाने गोलंदाजी करायची आहे हे दाखवून देत असताना ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गणेश काकड त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग झाली, थोडेसे फंबल झाले, परंतु अंडरआर्म फेकी परफेक्ट झाली आणि श्रेयस इंदुळकर सारख्या एक चांगल्या फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. डॉट सहित रनआउट च्या स्वरूपात मात्र श्रेयस यावेळेला निराशाजनक कामगिरी करत पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना, कारण रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं असंच गृहीत धरलं जातं या क्रिकेट विश्वामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकीचं झालं. फार वेगाने श्रेयस त्या ठिकाणून निघाले होते आणि अंडरआर्म फेकी परफेक्ट झाली. जर कदाचित थोडीफार इथून तिथून जर फेकी जर झाली असती तर डेफिनेटली मात्र तिथे रन्स मिळाली असती, परंतु इथून जर आपण पाहिली तर धावसंख्या 6वर स्थिर राहिले. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला हा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस, उद्या रेस्ट असेल आणि 17 तारखेला पुन्हा एकदा ही स्पर्धा आपण जॉईन करणार आहोत. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे उद्याचा दिवस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल किंवा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. मॅच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू. यावेळेला बॅटची एज के चेंडू पाठीमागे निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तर मात्र संतोष त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. ताना करता करता विकेट मिळण्याचे चान्सेस, 2 रन्स मिळाले. वैभव साने यावेळेला फेकी करत असताना आपण पाहिलं
आणि 2 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाले, कारण ऑलरेडी राजू त्या ठिकाणी दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात होते. तालमेलची कमी नव्हती. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र या 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. ऑफ साईडला ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला फटका आहे, एक्झिक्यूट केलाय. बबन नार्वेकर पुढे सरसावत आहेत. फेकी येईपर्यंत यावेळेला 2 धावा पूर्ण होतील का? यस, डेफिनेटली पूर्ण होत आहेत. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट होते. क्रिकेटमधील बेसिक विसरत नाही आहेत आणि या सिंगल डबलने जे प्रेशर आहे ते थोडंसं जरूर रिलीज केलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावेच्या मदतीने 10वर जाऊन पोचली गेली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर मुलुंड धनविन ही टीम आपल्याला पाहायला मिळते 32 धावांचा पाठलाग करत असताना. बॅटची एज घेत एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 22 रन. जरी आज संतोष डवलेने विथ द बॅटने काही प्रभावित केलं नाही, परंतु विथ द बॉलने खूप चांगली प्रभावित गोलंदाजी केली. विलक्षण कामगिरी केली. आपल्या बोटांतील जादू दाखवली. 2 षटकांमध्ये 5च्या करंट रन रेटने खेळ करतायत. 10वर आत्तापर्यंत फलकावर येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22. संतोष मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले गेले. जिद्द चिकाटी नेहमीच अंगीकृत राहिले संतोष मडवीच्या. संतोष डवलेने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोगी होती. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय संतोष डवले. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑन द विकेट ने फॉर अ कॅच. एक्सलंट कॅच. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. बॅटची एज आणि काय ती डाईव्ह, टायमिंग डाईव्ह याला म्हणतात. आणि त्याच पद्धतीने हा झेल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. मॅकला परतावं लागेल. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आता कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढला गेलाय. सोनूंनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये 22 रनची अजून सुद्धा आवश्यकता. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत ते 2. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली विकेट किपिंग. जुल्फिकार शेख अर्थातच बट्टू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यानंतर अपना पॅकर बँड्रा टीमने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले ते एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमला. तिसऱ्या षटकातील 2 बॉल आतापर्यंत संतोष मडवी राऊंड द विकेटने येत असताना अँगल क्रिएट करतोय आणि त्यामुळे थोडीशी कठीणाई निर्माण झाली. त्रस्त झालेत आतापर्यंत फलंदाज संतोष मडवीच्या गोलंदाजीवर. यावेळेला हलक्याशा हाताने फार वेगवान चेंडू होता. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. जुल्फिकार शेख पुढे सरसावतायत. चेंडूला शोधतायत आणि विकेट मिळण्याची दाट शक्यता. 2 रनआउट. तालमेलची कमी. एस नो अँड वेट या 3 गोष्टी मात्र जाणत नाही आहेत आणि
इथून जर आपण पाहिलं तर 1 रन आणि रनआउटच्या स्वरूपात सोनूला परतावं लागेल. अर्थातच संदीप उर्फ सोनू बॅक टू द डग आउट. 3rd विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 11. 11 रन्स, 21 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 11 या धावसंख्येवर. चर्चा फक्त एकच होती की लवकरात लवकर आज सामना कदाचित संपेल, परंतु आता पारडं जड झालंय शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याचं. चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रुपेश मेस्त्री सरांकडून 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 12. 12. यावेळेला प्रतिम सुपर डिलिव्हरी. काय बॉलिंग केले संतोष मडवी दादा, ह्यासाठीच ओळखला जातो. संदीपचा ब्रँड. येणार बोरपाडा टीम मधून खेळत असताना कित्येक मॅच आपल्या हाती खेचून आणणारा हा गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय संतोष मडवी. पिंट्या तून पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. मॅग्निफिसंट बॉलिंग. गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 13. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. वैभव साने त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता 2 बॅटर रनआउट झाल्यामुळे थोडेसे सावध राहिलेत. आता 12 बॉल 19ची गरज आहे. 12 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण. विजयासाठी मुलुंड दानविन या टीमला 12 बॉल 19 रन. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 4:15 वाजलेले आहेत आणि अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. प्रशांत दुमाडा नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर, ज्याने 2 षटकार मारले आणि सामन्यामध्ये जिवंतपणा आणला. जे पहिल्या इनिंगचा विचार केला तर विथ द बॅटने खूप चांगली आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती, परंतु आता गोलंदाजीमध्ये विथ द बॉलने कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष आहे यंगस्टर पापडी टीमच्या प्रेक्षकांचं. संतोष मडवी फार वेगाने पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता इथून जर आपण पाहिलं तर संतोष मडवी त्या ठिकाणी थोडीशी ॲक्शन करत होते. कदाचित धाव घेण्याच्या प्रयत्नात असतील. रनआउटची विकेट मिळेल. दोन धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रनची आवश्यकता आहे. धावा थांबवल्या जातील का याकडे लक्ष, परंतु धावांची भूक न मिटणारे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मिस्टर ओम आणि एकाच साईडला आपण पाहू शकाल राजू यांना.
क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉयड. व्हॉट अ डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. फलंदाज बाद. जिमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. 32 धावांचं पाठलाग करताना नामुष्की ओढवले गेले. हेच आहे क्रिकेट. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजेच क्रिकेटला प्राधान्य दिले गेले. तर जिमेश रिस्पॉन्सिबिलिटीने खेळेल का? ज्या पद्धतीने गोलंदाजाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी जाणले, जबाबदारीने गोलंदाजी स्वीकारले, अप्रतिम. चांगला बॉल, तेवढीच चांगली फिल्डिंग. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला रोखलं गेलं. एक एक डॉट बॉल खूप त्रस्त देणारा असेल तो मुलुंड धानवीन या टीमला. पाच जिद्द यालाच म्हटली जाते. 32 धावा जरी फलकावर असल्या तरी सुद्धा खांदे झुकले नाहीत. तर प्रतिस्पर्धी संघाचे खांदे झुकवलेत आत्तापर्यंत. आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी मायने राखतात की आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट, ती मेहनत, अफाट जिद्द, प्रचंड ताकद क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला झोकावी लागते. प्रतिम वेगवान चेंडू. प्रशांत दुमाडा हे नाव 40+ क्रिकेटमध्ये चर्चेत का राहिले? त्याचं एकमेव मात्र कारण त्यांची असलेली मेहनत, त्यांची असलेली जिद्द, त्यांची असलेली चिकाटी, त्यांचं क्रिकेटवरचं समर्पण. या सर्व काही गोष्टी प्रशांत दुमाडा यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या 15, 15 धावा. विरार एक्सप्रेस. अप्रतिम फुलर लेंथ बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. आय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. राजू यांना नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागतंय. आत्तापर्यंत 5 बॉल हाताळलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. आता विजयासाठी 7 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. एक एक बॉल यावेळेला उत्कंठवर्धक घेऊन आणणारा हा सामना. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. सावली लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, शरीफ खत्री हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. मंडप डेकोरेटर्स आहेत, प्लस चॅम्पियन वसई टीममधला चिता म्हणून जो ओळखला जातो, अतिशय वन ऑफ द बेस्ट फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. अप्रतिम चांगला बॉल. जिमेश या वेळेला अचंबित राहिलेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना संघाला रोखून ठेवले गेले. 15 धावा फलकावर. 17 रनची अजून सुद्धा 6 बॉलमध्ये आवश्यकता आहे. कोण म्हणेल हाच तो सामना आहे का? 32 धावांचा पाठलाग करताना यंगस्टर पापडीच्या काही समर्थकांनी तर यूट्यूब लाईव्ह पाहत असतील, त्यांनी बंद सुद्धा केलं असेल की 3 षटकांपर्यंत हा सामना फिनिश होईल. परंतु पुन्हा एकदा कोणीतरी ऑफलाईन मॅचचा आनंद घेत असतील, त्यांनी सांगितलं असेल की आता यूट्यूब ओपन करा, हीच ती मॅच सुरू आहे. की शेवटच्या 6 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता मिलरॉयला आपण पाहताय. 6 बॉल 17 रनची आवश्यकता आहे. 6-17चं समीकरण. मुलुंड धानवीन टीम खूपच अडचणीत. काय प्रशांत दुमाडाने खूप चांगली बॅटिंग करत असताना संघाला सावरलं होतं. त्यांच्या बॅटमधून ज्या महत्त्वपूर्ण 19 धावा आल्या, त्या संघाला आतापर्यंत या मैदानात ज्वलंत उदाहरण दिलंय जिवंतपणाचं.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, याची दखल घ्या. चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. जो काही पंचांनी एकदा का निर्णय दिला तर तो मात्र यावेळेला आपण पाहतायत. तर यावेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. आत्ता कुठेतरी जवळजवळ 25व्या बॉलवर आपण पाहिलं तर अर्धा धावसंख्येचा पल्ला पार झालाय. मेलरॉय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावकरी हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डरला निवडलंय परंतु त्याच्या माथ्यावरून सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांनी करता षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. आता विजयासाठी 5 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 10 रन. या षटकाराने अम्मार शेख यांचं स्वागत केलं जातं. पाच बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता. षटकार लतेश मेहर यांच्या स्वागतासाठी गेला होता. 5 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. मेलरॉय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने की राऊंड द विकेटने येऊ थोडंसं द्विधा मनामध्ये आहेत, परंतु इथे दबावाला न जुमानता चांगली बॉलिंग करणं हे त्यांचं कर्तव्य असेल. कारण राजू यांनी आत्तापर्यंत अंडरस्टँडिंग बॅटिंग केले, संघाला सावरलंय. गोलंदाज सज्ज होईल मेलरॉय. षटकार आल्यानंतर थोडंसं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन मात्र या दबावाखाली भरपूर वेळा मात्र या दबावाला न जुमानता आम्ही चांगली आमच्या आयुष्यामध्ये गोलंदाजी केले हे दर्शवून दाखवेल का याकडे लक्ष असणार आहे. अंडर प्रेशर बॉलिंग कशा पद्धतीने होईल. ॲलन डोटी येत आहेत, समजवत आहेत. मात्र आता कशा पद्धतीने हा दबाव थोडासा हटवला जाईल की राजू षटकार चौकारांची आतषबाजी करून सिंगल डबलला महत्त्व देऊन या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक जण मात्र संघर्ष करण्यासाठी येतो जन्माला, परंतु त्या संघर्षातून जो निखरतो तो यशस्वी होतो. यावेळेला ऑन साईडला आषाढम पूल केला जातोय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट झालेत. तर 4 बॉल आणि विजयासाठी 8 रन. 1-1 रन, 2-2 रन्स. काय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळेल. आता शॉटला यावेळेला शॉट मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी जरूर स्वतः येत आहेत का वैभव साने? यस, डेफिनेटली. चित्तथरारक सामना. 4 बॉल 8. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मेलरॉय शॉट ऑफ लेन चेंडू होता. ह्या वेळेला चेंडू सरळ निघून जाईल. यश त्यांच्यावरून फार वेगवान होता, त्यामुळे राजू यांना काही कळालंच नाही. बॉल परफेक्ट कनेक्ट होऊ शकला नाही. 3 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता. राजू यांच्याकडे कॉन्फिडन्स तो दिसतोय, परंतु आता मेलरॉयने डॉट बॉल केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8. ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः जुल्फिकार शेख बट्टूभाई पुढे सरसावत आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 1च धाव. मात्र 1 शॉट. दैव देते नि कर्म नेते. कोणतीही धाव नाहीये. गणेश काकड मात्र या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळाले. कोणतीही धाव नाहीये. इथे मात्र आता 2 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. 1 धाव मात्र या ठिकाणी आपण पाहिली जरूर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात. अशा वेळेला मात्र आपण पाहत आहेत
2 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. दोन बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. भरपूर वेळ धर्मेश यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मॅचचा आनंद घेतला. तर नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. 2 बॉल 8 रन विजयासाठी. दोन बॉल 8 रनची आवश्यकता. मेलरॉय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. हा चेंडू आपण पाहिलात, खूपच बाउन्स मिळाला वाक्याच्या बाहेर. वाईट बॉल. 2 बॉल आणि 7 रन. दोन बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. तर वाईटचा इशारा जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. कशा पद्धतीने मात्र यावेळेला गोलंदाजी करतील याकडे लक्ष. चित्तथरारक आणि चित्तवेधी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षवेधी सामना. 2 बॉल 7. हृदयाची स्पंदने वाढले गेलेत. पुन्हा एकदा राजू. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. वैभव मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि इथून मात्र आपण पाहू शकतात फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. षटकार मारून मात्र विजयावर शिक्कामोर्तब करावं लागेल. गोल्डन 6 कोणता फलंदाज मात्र यावेळेला ठोकेल याकडे लक्ष असणार आहे. एक बॉल आणि 6 रन. बॅटर नेम प्लीज. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम प्लीज. मुलुंड. मॅक. मॅक. बॅटर्स नेम शशी. शशीला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 6 रन. वेळेला मात्र खिचून मारण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे जवळजवळ 5 धावेने पराभूत स्वीकारावं लागलं. 32 धावा एक माफक लक्ष 5 षटकांमध्ये. काय गोलंदाजी संतोष मडवे यांची राहिली. प्रशांत दुमाडा हे हकदार संतोष डवले असतील. सुपर बॉलिंग. आणि प्रल्हाद यांनी मात्र खूप मॅचचा आनंद घेतला. आता घरच्या रस्त्याकडे जात असताना